आहे। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याने हे हॉटेल 67 कोटी रुपयात विकत घेण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर वादाला सुरुवात झालेली आहे। तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रात हे व्हिट्स हॉटेल नक्की आहे तरी कसं असा प्रश्न पडलेला आहे आणि तेच व्हिट्स हॉटेल मी आज आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आपण बघू शकता की हा जो बाहेर रस्ता दिसतोय तो रेल्वे स्टेशन रोड आहे जो छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकातून रेल्वे स्टेशनकडे जातो आणि या रोडवरती अनेक 5 स्टार हॉटेल्स आहेत। मात्र या सगळ्यात मोठं हॉटेल्स हे व्हिट्स हॉटेल आहे। याचा हा सगळा रस्ता आहे। समोरची ही आपण स्पेस बघताय, वाहन जाण्या येण्यासाठी सुद्धा हा रस्ता या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आणि प्रत्यक्ष हॉटेल जर आपण बघितलं तर इथून या हॉटेलचा एंट्रन्स होतोय। सगळीकडे हे काचेचे दरवाजे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खाली फ्लोरिंग सुद्धा अत्यंत महागड्या फरशीमधून केलेली आहे। ज्यावेळेला आपण या हॉटेलमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही लॉबी दिसते। लॉबीच्या उजव्या साईडला इकडे हे रिसेप्शन आहे। रिसेप्शन सुद्धा अत्यंत भव्य आणि चांगल्या स्वरूपाचं आहे। मात्र हे सगळं रिसेप्शन जे आहे ते आता आपल्याला बंद असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। या ठिकाणी वेटिंग एरिया जो आहे तो सुद्धा देण्यात आलेला आहे। पाठीमागच्या बाजूला जर बघितलं तर इथे बसण्यासाठी उंची स्वरूपाचं असं फर्निचर जे आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। खुर्च्या सुद्धा टाकण्यात आलेल्या आहेत। या हॉलची उंची जी आहे ती प्रशस्त आहे। AC एअर कंडिशन अशा स्वरूपाची ही सगळी लॉबी आहे। या लॉबीमधून पुन्हा हॉटेलमध्ये प्रवेश करण्यासाठी अशा स्वरूपाच्या मोठ्या पायऱ्या आहेत। या पायऱ्यावरून आपण ज्या वेळेला वर येतो त्यावेळेला समोरच्या बाजूला जर बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा इथे कॉफी शॉप आहे। तो सुद्धा भव्य आणि प्रशस्त अशा स्वरूपाचा आणि अत्यंत आखीव रेखीव आणि देखण्या डिझाईनचा अशा स्वरूपाचा हा कॉफी शॉप आहे। आपण बघू शकता की आतमध्ये बसण्यासाठीचा आणि कॉफीचा आस्वाद घेण्यासाठीचा जो फील आहे तो सुद्धा अत्यंत वेगळ्या पद्धतीचा असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी खाद्यपदार्थ घेता यावेत यासाठीची सुद्धा रचना करण्यात आलेली आहे। पाठीमागे जर बघितलं तर तिकडे सुद्धा ओपन स्वरूपाचे काच जे आहे ते लावण्यात आलेले आहेत। तिथून बाहेरच्या बाजूला जी की झाडं आहेत, गार्डन आहेत ते सुद्धा पाहतायत। या ठिकाणी कॉफी पिता येते। या ठिकाणी बसण्याची जर का रचना बघितलं तर हे चौकोनी या ठिकाणी एक जो सोफा आहे तो बनवण्यात आलेला आहे। त्यावरती असं आरामदायक पद्धतीनं बसून कॉफी घेण्याचा किंवा अल्पोपहार करण्याची सुद्धा ही एक व्यवस्था या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे। अशा स्वरूपाचा सुंदर या ठिकाणी कॉफी शॉप आहे। त्यानंतर जेव्हा आपण बाहेर येतो त्यावेळेला या हॉटेलमध्ये वर जाण्यासाठी इकडल्या बाजूला हा एक जिना सुद्धा आहे आणि 2 लिफ्ट या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या देण्यात आलेल्या आहेत आणि एक सुसज्ज हॉटेल जे आहे ते या ठिकाणी होतं। आपण जर पहिल्या मजल्यावरती जाण्याचा जर प्रयत्न केला तर वरती सुद्धा एक रेस्टॉरंट जे आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। वर जात असताना अशा स्वरूपाचे नेम प्लेट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। ओनेक्स, टोपाज, कोरल, सफायर, एम्परल्ड, गेस्ट फ्लोर्स अशा स्वरूपाची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। इथं जर आपण हे बघितलं तर हे रेस्टॉरंट स्वरूपाचं हे आहे। मात्र हे बंद असल्यामुळं या ठिकाणी ह्या सगळ्या खुर्च्या ज्या आहेत ते एका साईडला लावून देण्यात आलेल्या आहेत। मात्र याची रचना सुद्धा सुंदर आहे। ही हिरवीगार या साईडनं ही जी झाडी जी आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे गोलाकार स्वरूपाचे टेबल्स त्यासमोर लावण्यात आलेल्या खुर्च्या आणि या ठिकाणावरून पुन्हा खाली लॉबीमधला जी व्ह्यू आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि इथून साधारणपणे 4 मजली उंचीचा या ठिकाणी हा सगळा स्पेस देण्यात आलेला आहे। आणि समोरच्या बाजूला जर इकडे आपण बघितलं तर हा काच आहे ज्याच्यातून पूर्णपणे प्रकाश जो आहे तो या हॉटेलमध्ये पडतो आणि या ठिकाणी बसून चहा पिण्याचा, कॉफी पिण्याचा, जेवण्याचा वेगळा जो अनुभव आहे तो सुद्धा या ठिकाणी घेता येत असतो आणि अशा स्वरूपाचं हे प्रशस्त हॉटेल आहे। साधारणपणे या हॉटेलमध्ये 100 खोल्या असल्याचं सांगितलं जातं। ज्या 100 खोल्यासुद्धा अत्यंत प्रशस्त स्वरूपाच्या आहेत। मुंबईतल्या ताज हॉटेलच्या जी रचना किंवा जे दृश्य दिसतं त्या स्वरूपाची इथल्या खोल्यांची सुद्धा रचना करण्यात आलेली आहे। मात्र हे हॉटेल बंद असल्यामुळं त्या खोल्या सध्या आपल्याला दाखवता येत नाहीत। मात्र हे हॉटेलची काहीशी भव्यता या ठिकाणावरून आपल्याला पाहता आलेली आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।